अंमळनेर तालुक्यासह इतर ठिकाणी शेडनेट उभारणी योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असून कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांनी संगनमत करून कृषी खात्याच्या विविध योजनेत मोठा भ्रष्टाचार केला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। एकच शेडनेट उभारून तेच शेडनेट जागोजागी दाखविण्यात आले आहे। एका ठिकाणी उभारलेला प्रकल्प 7 वर्ष हलविता येत नाही असे असताना वादळ वाराने नुकसान दाखवायचे आणि विमा कंपनीकडूनही पैसे उपटायचे असे शेकडो प्रकार घडले आहेत। आदिवासींसाठी असलेल्या योजना नंदुरबार जिल्ह्यात बोगस राबविल्या आहेत। योजना नंदुरबारची बँक खाते नाशिकला, कर्ज अंमळनेर बँकेत बनावट कागदपत्रे करून कोट्यावधी रुपये हडप करण्यात आले आहेत। या भ्रष्टाचाराची चौकशी कृषी खात्याने सुरू केली आहे। सचिन बाळू पाटील आणि अनंत निकम यांनी दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही सुरू झाली आहे। तेलगीच्या धर्तीवर हा घोटाळा झाला आहे। या घोटाळ्यात अशोक आधार व त्याचे सहकारी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांचा समावेश आहे। या संदर्भात तक्रारदार अनंत निकम यांचे म्हणणे ऐका। नमस्कार। राष्ट्रीय कृषी योजना 18 आणि 19 शेडनेट पॉली हाऊस संदर्भातील सबसिडी गव्हर्नमेंटने सबसिडी दिली होती आणि यासाठी वर्ल्ड बँकेने कर्ज घेतलेलं आहे महाराष्ट्र सरकारने की शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ती योजना राबवली होती। लोण खुर्द येथे अशोक आधार पाटील यांनी स्वतःच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं जलस्रोत नसताना पहिले तर कृषी अधिकारी यांनी ते कसं पास केलं, मंडळ अधिकारी यांनी कसं पास केलं, हा मोठा आश्चर्याचा विषय। तिथे बोरवेल नाही, तिथे कुठल्याही पद्धतीची विहीर नाही, तरी पास झाला असताना देखील त्या शेडनेटला 7 वर्षापर्यंत आपण त्या प्रकल्पाला आपल्या शेतात ठेवायचं होतं। पण 2020 मध्ये ज्या वेळेस उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी हे ज्या वेळेस पाहणी करायला गेले असता त्यांच्या लक्षात आलं की इथे प्रकल्पाची 100% विल्हेवाट लावण्यात आली आणि त्या पद्धतीची नोटीस अशोक आधार पाटील यांना देण्यात आली होती। अशोक आधार पाटील यांनी तात्काळ त्या नोटीसीचं उत्तरही दिलं आहे की वारा आणि वादळाने आमचं शेडनेट पूर्णपणे उडून गेलं। त्यावर एक खोटा पंचनामा तलाठ्याचा त्यांनी लावला। तसंच त्या पंचनाम्याच्या आधारावर चोला फायनान्स यांच्याकडून देखील 1,52,000 सुमारे एवढी रक्कम त्यांनी काढली। म्हणजे प्रकल्पाची 14 लाख रुपये सुमारे रक्कम आणि विम्याची 1,52,000 रुपये एवढी रक्कम घेऊन पूर्णतः प्रकल्पाची विल्हेवाट लावली। त्या अनुषंगाने आम्ही माहितीच्या अधिकारावर कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की आपण या संदर्भाची काही अहवाल आपण वरती जळगाव वरिष्ठांना कळवला आहे का, तर त्याविषयीची नकारात्मक उत्तर मिळाले। कुठलाही अहवाल त्यावेळेच्या कृषी अधिकाऱ्यांनी किंवा उपविभागीय आजचे जाधवर साहेब यांनी पाठवलेले नाहीत। म्हणजे कुठेतरी चिरीमिरी देऊन हा विषय दाबण्याचा प्रयत्न 2020 मध्ये झाला। तदनंतर आम्ही त्या वादळ आलं आहे का लोण खुर्द्यामध्ये या विषयाच्या माहितीच्या अधिकाऱ्यावर विचारले असता तहसीलदारांचे आदेश आहेत का मंडळाधिकाऱ्यांना, कृषी अधिकाऱ्यांनी की 2020 मध्ये असं वादळ आलं होतं का, त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। त्याच पद्धतीने विशेष म्हणजे तलाठी लोण बुद्रुक यांनी सुद्धा आम्हाला स्पष्टपणे लेखी दिलं की अशा पद्धतीचा हा पंचनामा आमचा नाही, अभिलेखात त्याचा उल्लेख नाही आणि कुठेही असे वादळ आलेले नाही। म्हणजेच दस्तावेज खोटे दिले। त्यानंतर प्रकल्पाचं ज्या प्रकल्पाची उभारणी ज्या क्षेत्रावर केलेली असते तर त्या क्षेत्रावर मिनिमम 7 वर्ष तो प्रकल्प राबवायला हवा, पण आणि ते शेती विकता येत नाही। पण अशोक आधार पाटील यांनी शेती सुद्धा विकून टाकली। म्हणजे शेती कमी किमतीत घ्यायची, त्यावर प्रकल्प राबवायचा, सबसिड्याही घ्यायच्या, इन्शुरन्सही खायचा आणि वरून पुन्हा ती शेती विकूनही टाकायची। अशा प्रकारे हा गौड बंगाल मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यामुळे त्यावेळेसचे कृषी अधिकारी यांच्यावर कार्यात कसूरीच्या अंतर्गत आजच्या तारखेला कारवाई व्हायला पाहिजे। तसंच प्रकल्पाची विल्हेवाट लावली, शासकीय तिजोरीवर दरोडा टाकला आणि इन्शुरन्सला सुद्धा वेड्यात काढला, इन्शुरन्स कंपनी चोला फायनान्सला, तर यांच्यावर फौजदारी पात्र गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे। इथून तर शेडनेट आणि पॉली हाऊस ह्या स्कॅमची सुरुवात इथून त्यांच्या क्षेत्रापासून सुरुवात झालेली आहे, हे निश्चित मात्र खरं आहे। या बाबतीचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत। कोणी त्यांनी सांगितलं की माझा काही संबंध नाही, हे सगळं ऑनलाईन असतं, असे ढोल धतुरे चालणार नाहीत। आता पुराव्यासहित बोलावे लागेल आणि येणाऱ्या कारवाईस त्यांनी तयार राहावं। जय महाराष्ट्र।